आजपासून ओबीसींसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मंडल यात्रेला नागपूरमधून सुरुवात. पवारांकडून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामधील संशयित आरोपी सलीम शेख उर्फ सलीम पिस्टल याला नेपाळमधून अटक झाली आहे. सलीम पिस्टल हा भारतामधील सर्वात मोठा हत्यार तस्कर आहे. पुणे ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणी राज्य महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी. हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा महिला आयोगाचा आरोप. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. अण्णाच्या विरोधामध्ये पोस्ट करणार नाही, आपली चूक झाली अशा प्रकारे या तरुणाला माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ समोर आलाय. ठाण्यामधील मुंब्रा शहरामध्ये रिक्षा चालकाला बेदम मारहाण. 4 ते 5 जण मारत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये अद्याप कोणतीही तक्रार नाही. पुण्यामध्ये अंधाराचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यामधील सोनसाखळी हिसकावल्याची घटना. आरोपींना पोलिसांनी 48 तासांमध्ये ठोकल्या बेड्या. घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींसोबत रक्षाबंधन. यावेळेला उपस्थित महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे मुखवटे लावलेल्या व्यक्तींना काळी राखी बांधून सरकारचा निषेध केला आहे. मुंबईच्या दादर इथल्या कबूतरखाना बंद झाल्याच्या नंतर आता गाडीच्या छतावरती कबुतरांसाठी खाद्य. कोर्टाच्या निर्णयानंतर कबूतरखाने बंद करण्यात आले. महानगरपालिकेकडून कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई. वरळी बीडीडी चाळीमधल्या 2 पुनर्वसित इमारतींमधील 556 घरांचा ताबा रहिवाशांना 14 ऑगस्टला मिळणार आहे. मटुंग्यामधल्या यशवंत नाट्य मंदिर इथे हा सोहळा पार पडेल. आणि यानंतर एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर.